तर आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातल्या एका नेत्यावर आरोप केलेले आहेत। शंकर मांडेकरांवर त्यांनी आरोप केलेले आहेत। अत्यंत गंभीर आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेले आहेत। गोळीबार प्रकरणामध्ये इकडच्या आमदारांनी मला धमकी दिली असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केलाय। दौंड गोळीबार प्रकरणामुळे शंकर मांडेकर वादात सापडले आहेत आणि त्यांच्यावर आता थेट रोहित पवार यांनीच गंभीर आरोप केलेत। पोलीस स्टेशनवर जर तुम्ही गेला, एखाद्या अधिकाऱ्यासमोर तुम्ही गेला आणि तिथं तुम्ही जर सर्वसामान्य लोकांचे विषय मांडत असाल आणि ते विषय मांडत असताना, गरिबाचे मुद्दे मांडत असताना पुढचा अधिकारी जर मोठ्या आवाजात तिथं बोलत असेल तर तिथल्या तिथं बोलायचं, आवाज खाली। झालं असेल या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जातात, अधिकाऱ्यासमोर जातात, तेव्हा आपलं ऐकलं जात नाही। मला माहितीये की या भागातले आमदार जरा फारच ताकदवान आहेत। आम्हाला धमकी दिली वाटतं कुठं तरी, त्याच्याबरोबर आज 2-3 कारवाई माझ्यावर झाल्या, कुठली ती FIR झाल्यात असं आम्हाला कळतंय। आम्ही ईडीला नाही घाबरलो तर तुम्हाला काय घाबरणार आहोत।